शांत, संयमी स्वभाव आणि केलेल्या विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये संतोष मालकर आणि शिल्पा मालकर यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद. शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष मालकर आणि शिल्पा मालकर नक्कीच विजयी होणार, कार्यकर्त्यांना विश्वास. खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढताना पाहण्यास मिळत आहे. राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली असून राजकीय नेत्यांचे खोपोलीत दौरे सुरू झाले आहेत. अनेक प्रभागात उमेदवारांना अटीतटीचा सामना करावा लागत असून निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांचे मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोपोली हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 हा वाढत्या शहरीकरणाचा भाग असल्याने या प्रभागावर अनेकांचे लक्ष लागलेले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधून सर्वसाधारण महिला उमेदवार शिल्पा संतोष मालकर आणि सर्वसाधारण जागेतून शांत, संयमी आणि विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे संतोष पांडुरंग मालकर यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. खोपोली नगर परिषदेचा तगडा अनुभव असून लोकप्रतिनिधी म्हणून चांगली कामगिरी व जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत उमेदवार शिल्पा संतोष मालकर आणि संतोष पांडुरंग मालकर यांना प्रभाग क्रमांक 11 मधील विविध विकास कामे करण्यासाठी अनुभव कामी विचारादरम्यान अनेक नागरिकांच्या तोंडी विविध मूलभूत समस्या उद्भवत आहेत. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार शिल्पा संतोष मालकर आणि संतोष पांडुरंग मालकर यांना विजयी करण्याचे ठरविले आहे.